नमस्कार मित्रांनो. येणाऱ्या आठवड्यात निफ्टी आणि मार्केट कसं काय कामकाज करेल ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर तुम्ही इथे पाहू शकता की मार्केट करेक्शनच्या नंतर परत मार्केटमध्ये थोडेसे म्हणजे बायर्स अग्रेसिव्ह होऊन मार्केटला परत वरती घेऊन गेले. पण अशी एक लेवल होती, तुम्ही इथे पाहू शकता की 24,600ची. आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ह्याचा एक उल्लेख व्हायचा की हा रेजिस्टन्स जर ब्रेक झाला तर मार्केट अपसाईडच्या दिशेने जाऊ शकतं. पण तिथूनच तुम्ही इथे पाहू शकता की तिथूनच म्हणजे किती वेळा इथे हा 24,600ची लेवल होती ना, ती इथे रेजिस्टन्स फेस करत होती. आणि त्याच्यानंतर आता परत मार्केटसाठी ती एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स बनले आहे. तर इथे तुम्ही लक्षात ठेवा की आता मार्केट आपलं एक करेक्शनच्या नंतर अपसाईडला गेलेला आणि परत आता डाऊन साईडला येतं. तर आपण फिबोनाची या टूलचा वापर करू. तर हा जो आहे ना, तो लोएस्ट पॉईंट पासून हायेस्ट पॉईंट पर्यंत जिथून मार्केट रिव्हर्स झालंय, म्हणजे इथून तुम्ही इथे पाहू शकता की इथे मी मार्क केला. त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की ही 0.5 आणि 0.6 ही लेवल असते ना, ती म्हणजे एकदम त्याला गोल्डन रेशो बोलतात की. तर तुम्ही इथे पाहू शकता 0.5 आणि 0.6 ही लेवल मी मार्क करून ठेवली आहे. तर आता ही म्हणजे आपल्यासाठी गोल्डन रेशो असणार आहे. आपल्यासाठी इथूनच मार्केट तुम्ही पाहू शकता की मार्केट इथून रिटर्न फिरल्याच्या नंतर मार्केट इथेच येऊन सपोर्ट घेतला. पण हा सपोर्ट जर ब्रेक झाला तर अजून चांगल्या प्रकारे फॉल येऊ शकतो. पण मार्केटमध्ये इथे थोडेसे बायर्स अग्रेसिव्ह होऊन मार्केटला इथून खाली पडू दिलं नाही. आणि ही लेवल आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असेल. तुम्ही इथे पाहू शकता 24,000 आणि 24,050ची लेवल. तर त्याच प्रकारे इथून मार्केट सध्या सपोर्ट तर घेत आहे, पण इथून कशा प्रकारे कामकाज करते ते आपल्याला ह्या वीकमध्ये पाहायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता की सध्या मार्केट आता इथे कन्सोलिडेट झालंय आणि इथेच मार्केट तुम्ही ज्या प्रकारे आपण ॲनालिसिस करतो त्या प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता की हा एक आपल्यासाठी सध्या इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे. आता सध्या 24,400ची लेवल. आणि ह्यामध्ये 24,400 ते 24,000 ह्या लेवलमध्ये पूर्ण मार्केट आपलं काय असेल, व्हॉलटाईल आणि साईडवेज म्हणून आपण याला मार्क करू शकतो. आणि यामध्ये जास्त ट्रेड करणं अवॉइड करा, कारण की यामध्ये एकतर जास्त मार्केट व्हॉलटाईल असेल, गॅप अप गॅप डाऊनमध्येच मार्केट मोठ्या मोमेंट देऊन जातं आणि त्याच्यानंतर दिवसभर पूर्ण मार्केट आपलं साईडवेज असतं. त्यामुळे जास्त ट्रेड करणं अवॉइड करा अशा मार्केटमध्ये. जेव्हा मार्केट एक ट्रेंडिंग मूव्ह असेल तेव्हा आपण तो चान्स घेऊ, पण ते कधी जेव्हा 24,400ची लेवल ब्रेक होईल ना अपसाईडला. तुम्ही इथे पाहू शकता की हा जो रेजिस्टन्स आहे ना, इथून मार्केट इथपर्यंत मार्केट आलं तर इथून मार्केट परत खाली येण्याचे चान्सेस आहेत. आणि जर हा 24,400ची लेवल तुम्ही इथे पाहाल, जर ही 24,400ची लेवल अपसाईडला ब्रेक झाली तर 24,600 पर्यंतचे आपण टार्गेट घेऊ शकतो. 24,700ची एक इम्पॉर्टंट आणि सायकोलॉजिकल रेजिस्टन्स आहे, तो तुम्ही मार्क करा. कारण की प्रत्येक वेळा जोपर्यंत मार्केट इथं येतं 24,600च्या लेवलपर्यंत, तिथूनच मार्केट रिजेक्ट होऊन परत सेलर्स ॲग्रेसिव्ह होऊन ह्या लेवलवरचे परत मार्केटला खाली घेऊन जाते. त्यामुळे 24,600ची लेवल आपल्याला येणाऱ्या दिवसात खूप इम्पॉर्टंट असेल आणि त्याच्यावरती आपण लक्ष ठेवून कामकाज केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर जर 24,600ची लेवल जरी ब्रेक झाली तर त्याच्यानंतर आपल्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता की इथून पण मार्केट आपलं रिजेक्ट झालेली आहे. ती लेवल आहे 24,700 म्हणजे 24,800ची लेवल. इथून एक चांगली रॅली आलेली तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यानंतर मार्केट परत इथूनच खाली पडलेलं. त्यामुळे 24,600ची लेवल ब्रेक झाली तर आपण 200 पॉईंटचं टार्गेट ठेवून 24,800 पर्यंतचे आपण टार्गेट घेऊ शकतो. आणि जर डाऊन साईडचा विचार करायचा असेल तर डाऊन साईडचा तुम्ही तेव्हाच विचार करू शकता जेव्हा 24,000ची ही प्रॉपर झोन ब्रेक होईल. आणि तोपर्यंत आपण डाऊन साईडचा विचार करणं टाळा, कारण की हा पण एक छोटासा गॅप आहे, तो एक इथे फिल होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर मार्केट 23,600-700 पर्यंत मार्केट येऊ शकतं खाली जर 24,000ची लेवल ब्रेक झाली तर. आणि त्याच्यानंतर इथून पूर्ण हा साईडवेज म्हणून आपण झोन ड्रॉ करून ठेवा. आणि जर 24,400ची लेवल ब्रेक झाली तर 24,600चं पहिलं टार्गेट घ्या. आणि इथूनही मार्केट अपसाईडला गेलं, बायर्समध्ये चांगले स्ट्रेंथ असेल, पोटेन्शियल असेल आणि अपसाईडचं काय चांगली न्यूज वगैरे असेल तर आपण 24,800च्या लेवलवरती मार्केट येण्याची वाट पाहू शकतो. तर ह्या लेवल्स खूप इम्पॉर्टंट आहेत येणाऱ्या दिवसात, त्यावरती तुम्ही कामकाज करू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.